सर्व प्रकारच्या जीवांकडे लक्ष देण्यात मी खूप वेळ घालवलाय. मुंग्या, नाकतोडे, कृमी, सर्व काही. समजा आज सर्व कीटक मेले तर साधारण 2.5 ते 4 वर्षाच्या काळात संपूर्ण जीवन नष्ट होईल. इथं असं काहीही नाहीये ज्याला मूल्य नाहीये. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे. दुर्दैवानं लहान वयापासूनच मुलांच्या मनावर हे बिंबवलं जातंय की तुला इतरांपेक्षा वरचढ असलं पाहिजे. मला हवंय की तुम्ही कल्पना करावी, जर हे दुसऱ्या जीवांसोबत घडलं, समजा हे झाड, झुडूप, जनावरांसोबत घडलं, जर एका मुंगीला एक हत्ती व्हायचंय तर ती एक विचित्र मुंगी हत्ती बनेल, नाही का? समजा आंब्याच्या झाडाला नारळाच्या झाडासारखं व्हायचंय. ते एक भयंकर आंब्याचं झाड असेल कारण त्याची एक फांदी अशी असेल. अशा झाडाला आंबेच येणार नाहीत. आंब्याचं झाड असं आहे, नारळाचं झाड तसं आहे. हे असंच असायला हवं. This has happened. हे असं झालंय कारण वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी तुमच्या मनात हे भरवलंय की काय चांगलंय, काय वाईट आहे, काय उच्च आहे, काय नीच आहे, काय वर आहे, काय खाली आहे. यामुळे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खऱ्या अर्थाने कधी लक्षच दिलं नाहीये. तर सर्व प्रकारच्या जीवांकडे लक्ष देण्यात मी खूप वेळ घालवलाय. मुंग्या, नाकतोडे, कृमी, सर्व काही. जर तुम्ही निरीक्षण केलंत, समजा एका मुंगीचं, एक अशी गोष्ट निवडू जी एका मुंगीपेक्षा जरा मोठी आहे, जसं की एक नाकतोडा जो आपण सहज पाहू शकतो. जर तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष दिलं, ज्या कोणी या नाकतोड्याला बनवलंय त्यानं त्याच्यावर तितकंच लक्ष दिलंय जितकं या एकाला बनवण्यावर दिलंय. कृपया जरा लक्ष देऊन पहा. जेव्हा निर्मितीच्या स्रोतानं मुंगीवर आणि तुमच्यावर तितकंच लक्ष दिलंय, तर तुम्ही कोण आहात हा विचार करायला की मुंगी एक किरकोळ प्राणी आहे आणि तुम्ही एक महामानव आहात? का तुम्ही असं मत बनवत आहात? निर्मितीनं असं मत बनवलं नाहीये. कदाचित तुम्ही असा विचार कराल की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात कारण या पृथ्वीवर बेधडकपणे चालत आहात, पण ते खरं नाहीये. खरी गोष्ट अशी आहे, पहा, जर उद्या या पृथ्वीवरच्या सर्व कृमी आत्ता लगेच त्या सर्व मेल्या, सगळ्या आळ्या, तर साधारण 12 ते 18 महिन्यात या पृथ्वीवरचं संपूर्ण जीवन संपुष्टात येईल. तुम्ही आणि मी मिळून. समजा आज सर्व कीटक मेले तर साधारण 2.5 ते 4 वर्षात सगळं जीवन संपुष्टात येईल. पण सर्व मानव मेले तर पृथ्वी बहरून जाईल. हो, आपण चांगले खत ठरू. जर मानव निघून गेले तर या इमारतीतून झाडं वाढतील, नाही का? हो की नाही? सर्व काही बहरून येईल. तर तुम्हाला कोण सांगत आहे की तुम्ही सर्वात महत्त्वाचं जीवन आहात? ही संकल्पना की हे विश्व मानव केंद्रित आहे ही मूर्ख कल्पना आहे. या ब्रह्मांडात ही सूर्यमाला सुद्धा एक सूक्ष्म कण आहे. उद्या सकाळी सगळी सूर्यमाला नाहीशी झाली तर कोणाच्याही लक्षात येणार नाही. ती इतकी लहान आहे. त्या सूक्ष्म कणात पृथ्वी एक अतिसूक्ष्म कण आहे. त्या अतिसूक्ष्म कणात बेंगळुरू एक अतिसूक्ष्म कण आहे. त्यात तुम्ही एक महान स्वाभिमान असलेले एक महान व्यक्ती आहात. ही काही साधी समस्या नाहीये. ही बाब न हाताळता लोक आयुष्यभर दुःख भोगतात. तुम्हाला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय, कोणाकडेही आदरानं पाहू नका, कोणाकडेही तुच्छतेनं पाहू नका. बस इतकंच. Never look up to anything, never look down on anything. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट आहे तशी पाहिली तर प्रत्येक गोष्ट अत्यंत मूल्यवान आहे. प्रत्येक जीवाला स्थान आणि मूल्य आहे. प्रत्येक प्राण्याला मूल्य आहे. आपल्याला हे न कळल्यामुळे या जगात आपण कितीतरी गोष्टी नष्ट केल्या आहेत. असं ठरवून की हे मूल्यवान आहे ते मूल्यवान नाहीये. इथं असं काहीही नाहीये जे मूल्यवान नाहीये. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे.